कथा प्रत्येकाकडे असते, पण काही कथा समाज बदलण्याची ताकद ठेवतात. नमस्कार, मी समीर गावडे आणि तुमचं मनपूर्वक स्वागत आहे द समीर शो. हा फक्त एक पॉडकास्ट नाही, तर प्रेरणादायी प्रवासांचा, न ऐकलेल्या संघर्षांचा आणि समाजात खरा बदल घडवणाऱ्या व्यक्तींच्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न आहे. इथे तुम्हाला भेटतील सेलिब्रिटी, उद्योजक, राजकारणी, खेळाडू, समाजसेवक आणि अनेक प्रेरणादायी व्यक्ती जे त्यांच्या आयुष्यातील अनुभव, संघर्ष, यश आणि शिकवण मनमोकळेपणाने तुमच्यासोबत शेअर करतील. कारण आमचा विश्वास आहे, प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे एक अशी कथा असते जी अनेकांचं आयुष्य बदलू शकते. तर चला सुरू करूया आजचा एक प्रेरणादायी, मनमोकळा आणि अर्थपूर्ण संवाद. वेलकम टू एपिसोड 1 ऑफ द समीर शो. आजच्या पहिल्या भागात आपल्यासोबत आहेत वर्सोवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री हरून खान. या संवादामध्ये आपण त्यांचा राजकीय प्रवास, संघर्ष, वैयक्तिक आयुष्य, लोकांशी असलेलं नातं आणि पडद्यामागच्या अनेक गोष्टी जाणून घेणार. तर मित्रांनो, द समीर शोमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. ज्याप्रमाणे मी थोड्या वेळ अगोदर म्हणालो की आपल्याला आपल्या शोचा पहिला व्यक्तिमत्व किंवा पहिला व्यक्ती, एक दमदार अशी व्यक्तिमत्व हवी होती आणि त्यासाठीच तुमच्या समोर आपल्या वर्सोवा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय हारून खान साहेब आलेले आहेत. साहेब, आमच्या शोमध्ये तुमचं भरपूर स्वागत आहे. धन्यवाद की तुम्ही तुमच्या कार्यामधनं थोडासा वेळ आमच्यासाठी आज दिलात आणि तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आम्हाला एक संधी दिला, त्याबद्दल मनपूर्वक तुमचे धन्यवाद करतो आम्ही. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. तर मित्रांनो, ज्याप्रमाणे आत्तापर्यंत जेवढं मला माहिती आहे की तुम्ही हारून खान साहेबांना स्क्रीनवर किंवा कुठे सभेमध्ये किंवा पार्लमेंटमध्ये अशा ठिकाणी त्यांना आणि सोशल मीडियावर बघितलं असेल, पण त्यांना प्रत्यक्ष आपण त्यांना जाणून घेऊया की त्यांच्या पाठचा संघर्ष काय होता, त्यांचे अनुभव काय होते, हे सगळं आपण आजच्या या शोमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर सर, तुमच्यासाठी पहिला प्रश्न म्हणजे आपण चालू करूया तुमच्या बालपणाकडून. तुमच्या बालपणामध्ये तुमच्या काही अशा आठवणी आहेत का की जेणेकरून आज लोक तुम्हाला आमदार म्हणून ओळखतातच, पण लहानपणी हारून खान कसे होते, त्यांच्या पाठी काय, म्हणजे काय तुम्हाला त्याच्याबद्दल काय सांगायचं असं? हारून खान हा जो माझं नाव आहे, हा नाव माझ्या वडील जे होते, इस्माईल खान, हाजी इस्माईल खान, त्या पूर्ण अंबुलीमध्ये, केवलीपाड्यामध्ये सगळे त्यांना बाप बोलायचे, कारण आमच्या घरात सगळे त्यांना बाप बोलायचे. छोटे वरिष्ठ जे यायचं आमच्या घरी ते त्यांना बाप बोलायचं. ओके. आणि माझे वडील, त्यांच्या नावाने मला तिथे प्रसिद्धी मिळाली. आणि मी शाळेत असताना माझ्या वडिलांनी जे महानगरपालिकेच्या निवडणुका असो, लोकसभेच्या निवडणुका असो किंवा आमदारकीच्या निवडणुका असो, त्या निवडणुकीमध्ये माझे वडील बाकी सगळे उमेदवारांबरोबर हिरिरीने भाग घ्यायचे. आणि त्यामुळे माझ्या घरात एक पॉलिटिकली बॅकग्राऊंड तयार झाला होता. आणि त्यांना बघत बघत माझी जी इच्छा होती की ज्या प्रकारे माझे वडील बाकी लोकांना सपोर्ट करतायत, राईट, असं जर मी मोठा झाल्यानंतर मला पण असा काही कोणतरी सपोर्ट केला पाहिजे, मी पुढे जाईन, मी आमदार बनीन, मी नगरसेवक बनीन, मी खासदार बनीन, असा माझ्या मनात एक माझी इच्छा जागरूक झाली होती. पण ॲक्च्युली बघायला गेलं तर एक जेव्हा निवडणुका संपत होत्या त्याच्यानंतर मग सगळे स्थिर होतं. एकदा इलेक्शन मध्ये जास्त फायर असतो, त्याच्यानंतर शांत होऊन जातं. म्हणजे शांत होऊन जातो. मग 5 वर्ष, आणि त्यावेळी 5 वर्ष म्हणजे असं वाटतं खूप मोठा कालावधी आहे. आता आम्हाला वाटतं की 5 वर्ष म्हणजे काहीच नाही. आता 1.5 वर्ष कधी संपला माहीत पडत नाहीये. तर त्यावेळी 5 वर्ष जे होते असे वाटायला होते, बाबा 5 वर्ष म्हणजे खूप मोठा कालावधी आहे. आणि त्याच्यानंतर आता तो आमदार भेटणार आपल्याला, त्याच्यानंतर तो नगरसेवक भेटणार आपल्याला, त्याच्यानंतर तो खासदार भेटणार आपल्याला. राईट. ते असं हे करताना माझ्या मनात मग दुसरी एक इच्छा अशी हे जागरूक झाली की नाही, आपल्याला ह्या महाराष्ट्रासाठी, ह्या मुंबईसाठी काहीतरी केलं पाहिजे, लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. तर आपण पोलीसमध्ये भरती झाली पाहिजे, पोलीस ऑफिसर झालो पाहिजे, इन्स्पेक्टर झालो पाहिजे, असं माझ्या मनात आल्यानंतर मी ॲक्च्युली लहानपणापासूनच कामधंदा जो आहे, ह्या माझ्या मनात कामधंदा लहानपणापासून होता. आणि मी माझ्या वयाच्या 10व्या वर्षी मी छोटीशी पानपट्टीसारखं ते दुकान आहे ना, तशी चालू करून दिवसभर मी धंदा करत होतो. सकाळी शाळेत जात होतो 7 वाजता, दुपारी 1-1.5 वाजता येऊन जेवण झाल्यानंतर
2 ते 7 वाजेपर्यंत. पूर्वी तर तुम्हाला माहिती आहे की आता अशी पद्धत नव्हती की रात्री 1-1 वाजे 12-12 वाजेपर्यंत लोक तेव्हा नसायची. जागरण करतच जागरण नव्हते. नाही करायचे. बरोबर. 7-8 वाजता 9 वाजेपर्यंत सगळे झोपून जायचे. हे तुम्ही 80s 85 ची नाही 80-85 नाही, मी 70-75 ची बोलतोय. 75 75 बरोबर. मग अतिशय बरोबर आहे, बरोबर. हां, तर त्यावेळी सगळे झोपून जायचे. म्हणजे 7 वाजेपर्यंत मी तो सिगारेट विडी हे जे आहेत ना तो छोटा हे करून मी विकायचो. म्हणजे माझा जो दिनचर्या होती, जी माझा जो खर्च पाणी होता, मी त्याच्यावरून त्याने काढत जात होतो. आणि माझ्या मनात लहानपणापासून बिझनेस करायचं किंवा पोलीस ऑफिसर बनायचं असा माझ्या मनात होता. आणि जेव्हा मी महानगरपालिकेच्या शाळेत होतो, 7वीपर्यंत अंधेरी दाऊदबाग म्युनिसिपल शाळा त्यामध्ये मी शिकलो. त्याच्यानंतर फारुख हायस्कूल जोगेश्वरी एस.वी. रोड इथे आहे. अच्छा. ते गेल्यानंतर पहिल्याच वर्षी इथे निवडणुका लागल्या स्कूलची शाळेची निवड. आणि मला चान्स मिळाला. तिथे एक नावाजलेला एक मुलगा होता जो प्रत्येक वेळी त्याला कोण हरवणार नाही असा हे होता की म्हणजे ते गेल्या 3 वर्षापासून तो कंटिन्यू निवडून येतोय. आता तू त्याच्यावर समोर उभा राहा. मी बोललो मी तर आत्ता महानगरपालिका शाळेतून आत्ता या तुमच्या शाळेत आलेलो आहे, मला कोण ओळखत नाही. काय नाही बोल, नाही तू करू शकतो. मला निशाणी मिळाली होती त्यावेळी बॉल, असा मोठा बॉल होता एक. तो बॉल घेऊन मी निवडणूक लढलो आणि त्याला मी पराजित केला आणि प्राईम मिनिस्टर ऑफ फारुख हायस्कूल मी झालो. अभिनंदन. बरोबर आहे. 1979ला मी 10वी पास केलं. त्याच्यानंतर मी IY कॉलेजमध्ये गेलो आणि असा माझा बालपण झाला. त्यावेळी मी जेव्हा शाळेत होतो माझ्याबरोबर माझे जास्त मित्र जे आहेत ना मॉमेडियन नाहीत. एक तुम्हाला क्लिअर करतो, लहानपणापासून माझे जेवढे मित्र आहेत ना ते मराठी आणि हिंदू. अच्छा. त्यांच्या घरी माझा एकदम चांगल्या मित्र जे आहेत ना त्यांची नावं घेतो मी. अच्छा. उदय यादव आज माझा उपशाखा प्रमुख आहे. उदय यादव. अच्छा. हां. प्रभाकर इंगावले, रमेश गोगावले, उदय नाईक, किशोर नाईक, सदा सावंत, हे सगळे माझे लहानपणाचे मित्र. आम्ही बरोबर खेळायचो, क्रिकेट खेळायचो. आणि अंधेरीपासून वर्सोवापर्यंत आमचा तो एक क्रिकेट क्लब होता, त्याचं नाव होता प्रभात स्पोर्ट्स क्लब. प्रभात स्पोर्ट्स क्लब. हां, त्याचं नाव म्हणजे आमचा स्पोर्ट्स क्लब छोटाच होता पण नाव आमचा मोठा होता, प्रभात स्पोर्ट्स क्लब. ओके. आणि ह्या नावाने जेव्हा मी क्रिकेट खेळायचो तो आमचे बरोबर जे खेळणारे जे खेळाडू होते ते एकदम नामचीन होते, त्यावेळी. आणि आम्ही कुठे पण गेलो ना तो आम्ही कधी हरलोच नाही असा आमची ख्याती होती. वाव. हां. तो वर्सोवा या गावातली पण आमची मुलं ती आहेत ना, ती पट्टी वगैरे जे आहेत ना ते आमच्या बरोबर त्यावेळी खेळायची माझ्या क्रिकेट. आणि मी कॅप्टन असायचो आणि हे माझ्याबरोबर सगळे खेळायचे. आणि तेव्हापासून मला आवड क्रिकेटची होती, ह्याची होती. असंच हळूहळू माझा लहानपण गेला. आणि 10वी नंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर माझ्या वडिलांचा एक छोटासा कारखाना होता साकी नाक्याला. अच्छा. तो वडिलांनी बोलला की बाबा हे कारखाना विकून टाकायचा आहे, आता कोण चालवत नाहीये. तर मी बोललो तुम्ही एक काम करा, ते मला देऊन टाका, मी चालवतो. आणि तो मी चालू केला आणि तो छोटासा कारखाना चालू करून हळूहळू आज त्याचा रूपांतर मोठ्या कारखान्यात झालेला आहे. कुठल्या क्षेत्रामध्ये ते कारखान्यामध्ये? मी साकी नाक्यामध्ये माझा कारखाना आहे. आता आज माझा कारखाना धारवाडला आहे, कर्नाटक. आणि एक्झॅक्टली काय उत्पन्न होतं तिकडे? मी तिथे ऑटोमोबाईल पार्ट्स बनवतो, ऑटोमोबाईल विंडोज बनवतो, त्याला पावडर कोटिंग करतो आणि विंडो बनवून आम्ही एका कंपनीला देतो. मित्रांनो, थोड्याच वेळामध्ये मला पहिल्याच प्रश्नामध्ये या माणसाने इन्स्पायर केलंय ना की एका क्षणासाठी माझं बालपण आलं की आपण पण कोणाला तरी बघायचो आणि विचार करतो नाही आम्हाला पण काहीतरी यांच्यासाठी करायचंय, देशासाठी करायचंय. म्हटलं तर 10 वर्षामध्ये त्या व्यक्तीने तेव्हापासूनचं म्हणतं सगळ्या गोष्टीमध्ये लिडरशिपची क्वालिटी असणं ते नक्कीच दाखवतं. आणि मला सांगा किती लोक आतापर्यंत हे नक्कीच तुम्हाला पण असं वाटलं असेल की अरे हे सगळं आमच्याबरोबर सुद्धा घडलंय. 10 वर्षामध्ये आम्ही सुद्धा असं बघितलंय, आम्ही सुद्धा असं करायचा प्रयत्न केलाय. पण सगळ्यांची स्वप्न पूर्ण होतात, सगळेच आपापली स्वप्न पूर्ण करू शकत नाही. पण नक्कीच मला अभिमान वाटतो या गोष्टीचा की तुम्ही छोटी स्वप्न बघितली. वडिलांना सुद्धा त्या वयामध्ये तुम्ही सपोर्ट करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यातनं आज काहीतरी घडून दाखवलंय. त्याबद्दल नक्कीच इन्स्पिरेशन. मला फर्स्ट क्वेश्चन मध्येच मला तुम्ही इन्स्पायर करून टाकलंय. या शो मध्ये नक्कीच मजा येणार आहे. आपण बोलूया पुढच्या प्रश्नाकडे.
तुमच्या बालपणातील अशी कोणती घटना आहे जी आजही तुम्हाला प्रेरणा देते? माझ्या लहानपणाची घटना बोललो तर एक तर मी शाळेत होतो, जेव्हा मी फारुख हायस्कूलमध्ये होतो, जेव्हा मी प्राईम मिनिस्टरला हरवलं. राईट. प्राईम मिनिस्टर तेव्हा आमचे त्यावेळी प्राईम मिनिस्टर म्हणजे आपल्या शाळेमध्ये मिनिस्ट्री होती. प्राईम मिनिस्टर तो होता, तो मालाडला राहणारा होता, तो पठाण होता. तेव्हा मला माझ्या मित्राने सांगितलं, जे माझ्या बरोबर त्या आले होते, अरुण तू हे करू शकतो. ते जे इन्स्पायरिंग होती ती एक. आणि आमचे जे शाळेचे एक प्रिन्सिपल होते आमचे, आईवाईट खान, इब्राहिम युसुफ खान, त्यांचा एवढा घरारा होता की ते आले ना प्रिन्सिपल, त्याच्या हातात एक बॅग होता, एक सूट, पूर्ण सूट घालून यायचे. कधी पण शर्ट घालून मी त्यांना बघितलं नाही आयुष्यात. माझ्या पूर्ण त्या शाळेच्या आयुष्यात मी कधी त्यांना शर्ट बघितलं. सूट, टाय सकट, फूट, हातात बॅग असं घेऊन सकाळी यायचे आणि आले की खाली खालूनच आवाज यायचे, क्या चल रहा है, ओके. असा आवाज आला ना की सगळे सगळे गायब. आणि त्या माणसाने हा. ज्याच्या आवाजाने सगळे घाबरत होते, त्या माणसाने माझ्या पाठीवर एकदा हात ठेवलं. सर हारून तेरा आवाज बहुत अच्छा है, ओके. हम तेरे को ऑल इंडिया रेडिओ पे गवाएंगे. अच्छा. हा. आणि त्यावेळी मी 8वीमध्ये असताना मला त्या साहेबांनी, प्रिन्सिपल साहेबांनी ऑल इंडिया रेडिओवर गाण्यासाठी बोललं. सॉरी, पुन्हा एकदा माझ्यासाठी जरा शॉकिंग होतं. 8वी मध्ये असताना हां तुम्हाला ऑल इंडिया रेडिओ मध्ये गाण्याचा चान्स भेटला. हां मित्रांनो, ऑल इंडिया रेडिओ आजच्या जनरेशनला नाही माहित असेल, पण 70s, 80s, 90s पर्यंत ऑल इंडिया रेडिओ म्हणजे एक मात्र त्या टायमाचा सोशल मीडिया. बरोबर. लोकांना त्या टायमाला तिकडेच सगळ्यांची कानं तिकडे असायची ऐकायला. अभिनेतापासून पॉलिटिशियन पासून सगळ्यांची तिकडे यायचे आणि त्यातल्या त्यात लोकांना तुमचं गाणं आय मीन माझ्याकडे भरपूर प्रश्न आहेत. आणि त्याच वेळी काय झालं, आमच्या शाळेमध्ये, मी तर महानगरपालिकेमधून शिकून आलो होतो. बरोबर. आणि महानगरपालिकेच्या शाळेत शिकलेला जो मुलगा असतो त्याला लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो, अरे महानगरपालिकेतून आलं आहे. पण मी प्रायव्हेट शाळेमध्ये गेलो 8वीपासून. राईट. तेव्हा काय झालं, तिथे जे इन्स्पेक्शन होतो ना, ते इन्स्पेक्शनच्या वेळी सगळे जे प्रायव्हेट शाळेतले जे पहिलीपासून प्रायव्हेटमध्ये होते त्या लोकांना त्या लोकांची तयारी केली होती की तुला भाषण करायचं आहे, तुला हे बोलायचं आहे, तुला हे बोलायचं आहे, तुला हे बोलायचं आहे. ते इन्स्पिरेशन तुम्ही बोलतायत ना, तिथून कसा इन्स्पिरेशन मिळतो. इन्स्पायरेशन स्टोरी. पण आम्ही महानगरपालिकेच्या शाळेतले होतो. बरोबर. तर आम्हाला तर कुणी बघतच नव्हतं, आम्हाला एकदम पाठीमागे बसवत होते. तर त्यामध्ये जे ऑफिसर आले होते ते त्यांनी आवाज दिला, बोलले बाबा कोण आता, बरं आता हा येणार, आता तुमच्या सगळं भाषण करणार. त्यांनी बरं नाही, तसा मला कोणाचा भाषण ऐकायचं नाहीये, तशी कोणती मला कविता ऐकायची नाहीये. मी ज्या मुलावर हात दाखवीन, बोट दाखवीन, त्या मुलाने उठवायचं, इथे येऊन मी जो तुम्हाला टॉपिक देईन त्या टॉपिकवर भाषण करायचं आहे. अच्छा. आणि त्यांनी काय केलं, असा बघत 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 म्हणजे पाठीमागे त्यांना बरोबर माहित होतं की महानगरपालिकेचे जे आहेत ना ते मुलं सगळे पाठीमागे असतात, पुढे सगळे प्रायव्हेटवाले असतात. मग पाठीमागे त्यांनी बोट दाखवला आणि मला उठवलं. ओके. मला उठवला आणि बोलला आ जाओ. मग प्रिन्सिपलने बोला आ जाओ. मी आलो, स्टेजवर आल्यानंतर क्या नाम है, मेरा नाम हारून खान है. अच्छा, शराब पे भाषण करो. शराब पे किती 8वी मध्ये? 8वी मध्ये. आता विचार करा, 8वी मधला मुलगा आणि शराब, दारू, राईट, ह्याच्यावर भाषण करायचं. आणि भाषण करायचं म्हणजे काय, काही लिहिलेलं नाहीये, कोणी काय शिकवलेलं नाहीये, सरळ माझ्या हातात सब्जेक्ट आला आणि मला भाषण करायचं आहे. मी काही विचार न करता माझ्या डोक्यात माझ्या आजूबाजूला जो सराउंडिंग होता तो आला. मी उभा राहिलो आणि बोललो, शराब याने दारू, दारू याने शराब, शराब पीने से आदमी की जिंदगी खराब होती, असं भाषणाला सुरुवात केली. राईट. आणि जेव्हा भाषण माझं संपवला, सगळ्या जे टाळ्या, आमच्या शाळेला फर्स्ट प्राइज मिळाला. बोले पहिली अशी शाळा बघितली जिथे मी मुलाला 8वीतल्या मुलाला बोलवलं आणि त्याला सब्जेक्ट दिला आणि त्यांनी त्याच वेळी भाषण केलं. म्हणजे हा मुलगा पुढे जाणार आहे, पुढे जाणार, एक इन्स्पिरेशन वाला होता. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. आणि आज त्या पहिला भाषण आणि आज मला भाषण करताना कोण थांबवू शकत. नक्कीच
ऍक्च्युली इन्स्पायरिंग होती, कारण की मी जर आत्ताची हे बघितली ना, तरी पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, म्युन्सिपाल्टी आणि प्रायव्हेट स्कूल ह्याच्या शाळेच्या दोन्ही कॅटेगरीच्या मुलांमध्ये आज पण भेदभाव भेदभाव आहेत. चालू आहे. पण त्या टायमाला जर तुम्ही सेट एक्झाम्पल करून त्यांना दाखवलात की शाळा वर काही नसतं, एका मुलाच्या केपेबिलिटीवर असतं आणि तो त्याच्यामध्ये केपेबिलिटी असेल तो कुठेही असतो, तो पुढे वाढणार. आणि म्युन्सिपाल्टीमध्ये शाळा शिकून ही व्यक्ती आज आमदार बनली आहे, म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. आणि एक तुम्हाला गोष्ट बोलतो, मी जेव्हा BMC शाळेमध्ये होतो राईट. त्यावेळी आम्ही सगळे मी उर्दू शाळेने सुरुवाती उर्दूने झाली माझी. बरोबर. मी उर्दू शाळेत होतो. तर सगळ्यांचं असं होतं की बाबा हा उर्दू शाळेमध्ये शिकणारा मुलगा आहे, याला मराठी येणार काय. तर आमची प्रभा मीच होती एक. मी आज पण त्यांना हे करतो, माझे एस्पर्णात ते कधी जाणार नाहीत. राईट. ते प्रभा मीच आमची होती. त्यांनी मला एक कविता शिकवली होती त्यावेळी मराठीमध्ये. ओके. मी जेव्हा 1ली पासून 4थी पर्यंत उर्दू होती, राईट. 5वी पासून आम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी चालू झाली. ओके, बरोबर. तर 5वी मध्ये मी असताना मला प्रभा मिसने एक कविता शिकवली होती. ती कविता आज पण मला आठवते की निळ्या खाडीच्या काट्याला माझा हिरवाच गाव, निळ्या खाडीच्या काट्याला माझा हिरवाच गाव, जगात मी मिरवतो त्याचे लावण्य नाव, पूल ओलांडते पुढे रस्ता येई तांबळा, घरी नेई सरळ जरी दिसरा वाकडा. जर प्रभा मिस आमचा शो बघत असेल किंवा ते जे सर त्यांची अगोदरची वार्ता केली जर ते बघत असतील तर जाणून घ्या, ह्या व्यक्तींनी त्यांच्याबद्दल आजही तो आदर ठेवून त्यांच्या शिकवलेल्या गोष्टींवर आजही ते चालत आहेत आणि त्यामुळे त्यांना कुठेतरी वाढायला भेटलंय. ही नक्की एक म्हणतात ना गर्व असणारी गोष्ट आहे. आणि आय एम रिअली म्हणतात ना, मला तुमच्याकडनं, मी आता काय बोलणार नाही, माझा पूर्ण शो झाल्यावर मी तुमच्यासाठी मला जे आता शब्द येतात ना मी सगळे साठवून ठेवणार आहे. आणि नक्कीच इन्स्पायरिंग आहे तुमच्या. आज मी फक्त या शोच्या मध्ये चालू असताना मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेन, तुमच्या आज भावना रोखू नका. आम्हाला आणि आमच्या व्ह्युअर्सला किंवा आजच्या प्रेक्षकांना सगळ्यांना तुमच्याबद्दल जाणून घेऊन द्या की ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स ह्याच्या पाठचा हारून खान साहेबांच्या पाठचं काय आहे ते. चला चर्चेला पुढे जाऊया. जर राजकारणात आला नसतात तर आज हारून खान काय करत असते? राजकारणात ना आलो असतो मी आज बिझनेसमॅन आहे. ओके. आणि बिझनेसमॅन राहिलो असतो. आणि आज माझ्याकडे आज जवळपास धारवाड, लखनौ आणि मुंबई हे सगळे धरून माझ्याकडे जवळपास 120 कामगार काम करतात. तर राजकारणात तयार असतो 200 कामगार काम करतात. ऍब्सोल्युटली. तुम्हाला तेवढा वेळ भेटला असता तिकडे त्या फील्डमध्ये तुम्हाला ध्यान देण्यासाठी, लक्ष देण्यासाठी, आणि तो तुम्ही नक्कीच ग्रो केला असतात. आणि ती साधी सोपी गोष्ट नाही आहे. 10 वर्षाच्या असताना तुम्ही तो कारभार तुमच्या वडिलांचा जो ऑलमोस्ट ते विकणार होते तिकडनं तुम्ही घेतलात आणि आज तो कारभार 120 आजच्या म्हणजे आय मीन किती वर्ष झाली त्या गोष्टीला, आणि पण आज पण तुम्ही तो वाढवलायत ना. नॉट ओनली वाढवलायत म्हणजे म्हणतात ना मोठ्या स्तरावर घेऊन गेलायत. मल्टिपल त्यांचे शाखा खोलल्या असतील आणि त्याप्रमाणे नक्कीच इन्स्पायरिंग होत आहे. वाढीया पुढच्या प्रश्नाकडे. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष कोणता होता? ऍक्च्युली बघायला गेलं ना तर माझ्या पाठीमागे ना माझे वडील, माझी आई, माझे भावंड हे सगळे माझ्या पाठीमागे ना खंबीरपणे होते. आम्ही 8 भाऊ 5 बहीण. ओके. 8 भाऊ 5 बहीण. आणि मला कधीही कुठेही कोणताही संघर्ष करताना माझ्या कोणत्याही भावाने 8 भाऊ आणि 5 बहीण या लोकांनी मला कधीही असं भाकीत करू दिला नाही की आम्ही तुझ्या पाठीमागे नाही. मी जिथे कोणताही काम करायला पुढे गेलो, माझे वडील, माझी आई, माझे भाऊ, माझे बहीण हे सगळे माझ्या पाठीमागे एक ताकदीने उभे राहते. त्याचाच आज हे आहे की मी आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे. नक्की. आपण जर पाहिलं असेल आजच्या टायमाला जर आपण कोण वाढत असेल तर एकामेकांची पाय खेचून त्याला खालती आणण्याचं आपण एक्झाम्पल बघितले. पण जर एखाद्याची फॅमिली त्याला सपोर्ट करत असेल तर त्याला कोणी रोखू शकत नाही. हे आज यांच्या फॅमिलीकडून सिद्ध झालंय. आणि त्यासाठी नक्कीच आज जे तुम्ही या पदावर किंवा तुम्ही या स्टेजवर जे पोचला आहेत, मोठ्या स्टेजपर्यंत तुम्ही स्वतःचं नाव कमवलं आहे, त्यापाठी खमके तुमची फॅमिली होती. अशीच
ह्या स्टोरीमध्ये, ह्या प्रश्नामध्ये तुमच्यासाठी सुद्धा एकच आहे की जर तुमची फॅमिली जर तुम्हाला सपोर्ट करेल, आणि फॅमिली सुद्धा सपोर्ट करणं पाहिजे, कारण की जर तुमच्याकडे त्या क्वालिटीज असतील तर त्यांना पाठिंबा द्या. न जाणो त्यांच्यामुळे तुमचं सुद्धा आयुष्य मोठं होईल, तुमचं सुद्धा आयुष्य चांगलं होईल. दुसरी माझी जी मिसेस शाहिदा हारून खान, हा हा ती नगरसेविका पण होती. मी येणार होतो त्यांच्या प्रश्नाकडे. पण ऍक्च्युली माझ्या या पूर्ण आयुष्यात जो सपोर्ट मला तिचा मिळाला, असा सपोर्ट मला असं वाटतं की ज्याला पण मिळेल तो नक्कीच पुढे जातो. कारण मला माझ्या घरच्या भावंडांचा काय कार्यक्रम असो, काही कार्यक्रम असो, घरचा कोणताही काम असो, मला कधीही त्याने टेन्शन दिला नाही की हा काम आहे, असं तुम्हाला तुम्ही केलं नाही, हे नाही, ते नाही. तर सगळी कामं करत होती. आणि तिच्यामुळे मला फुल टाइम पॉलिटिक्स मध्ये द्यायला मिळाला आणि फुल टाइम मला काम धंद्यासाठी देण्यासाठी मला मिळाला. म्हणून तिचा पण एक मोठा योगदान. तीच आज आपल्या सोबत ते नाही आहे. प्रेक्षकांना सांगू इच्छितो की 2 वर्ष अगोदर शाहिदा यांचं निधन झालं. काही ब्रेन हॅमरेज झालेला त्यांना. पण नक्कीच म्हणतात ना, एका सक्सेसफुल माणसाच्या पाठी एक लेडी किंवा एक बाई असते, आणि ती बाई असल्यावर ती कुठच्या कुठे त्यांना घेऊन जाते. आणि त्याप्रमाणे ती नगरसेवक होती, पण त्याप्रमाणे त्यांनी एवढा पाठिंबा दिला की या माणसाला बाकी सगळ्या क्षेत्रामध्ये किंवा पॉलिटिक्समध्ये सुद्धा त्यांना तेवढाच वेळ देता यावा, आणि त्यांनी तेवढं करून दाखवलंय. आणि आज सुद्धा आम्ही त्यांच्यासाठी नक्कीच आम्हाला त्यांच्यासाठी मनामध्ये भरपूर आदर आहे, रिस्पेक्ट आहे. आणि हीच अपेक्षा आम्ही प्रत्येक म्हणजे म्हणतात ना, प्रत्येक पुरुष जो आज वाढत आहे किंवा प्रत्येक महिला जी वाढत असेल त्याच्या पाठी सुद्धा पुरुषांनी तेवढंच उभं राहिलं पाहिजे ना. नक्कीच. यानंतरचा प्रश्न, आजही असा कोणता धडा आहे जो तुम्ही तुमच्या बालपणातून जपून ठेवलाय? म्हणजे असं काहीतरी की ती सवय असो किंवा हॅबिट असो किंवा ती शिक्षण असो, जी ती बालपणापासून ती आजपर्यंत तुम्ही सांभाळून ठेवली आहे. माझे मित्र. ॲब्सोल्युटली. आय मीन ह्या उत्तर आहे ना, उत्तरमध्येच सक्सेस आहे. बघा, आपण एवढी वर्ष काढतो, मित्र प्रत्येक घडीला चेंज होतात. लहानपणी मित्र वेगळे असतात, शाळेत गेल्यावर मित्र चेंज होतात, कामाला गेल्यावर तिकडचा ग्रुप भेटतो, कॉलेजमध्ये लग्न झाल्यावर तिकडचा ग्रुप भेटतो. पण आता बघा, साहेबांनी जे उत्तर दिलं ना, मला 200% पटलं आहे. माझे मित्र एवढा एका शब्दामध्ये बोलले आहेत. काय सांगाल मित्रांसोबत? ऍक्च्युली माझा मित्र प्रभाकर इंगावले, रमेश गोगावले, या दोघांना मी ह्यासाठी जास्त मानतो की मला प्रत्येक वेळी कुठेही काम कसं करायचंय, कुठे जायचंय, पॉलिटिक्स मध्ये यायचं का नाही यायचंय, हळूबा यायचं, आपल्याला खेळायला जायचं का नाही जायचं, खेळापासून पॉलिटिक्स पर्यंत रमेश गोगावले आणि प्रभाकर इंगावले. रमेश गोगावले मी अध्यक्ष होतो, रमेश गोगावले उपाध्यक्ष होते आणि प्रभाकर इंगावले हा जनरल सेक्रेटरी होता. पण आमचा तिघांचा एवढा चांगला ब्रॅकेट होता की कोणताही निर्णय मी ह्या लोकांना विचारल्याशिवाय घेतो. आणि आजही माझा जो मित्र आहे प्रभाकर इंगावले, मला कोणता सल्ला घ्यायचा असेल ना, तर मी प्रभाकर इंगावलेला बोलवतो, एकटा बसतो, त्याला विचारतो, आम्ही दोघे सल्ला मदत करतो आणि पुढे जातो. मित्रांनो, आजपर्यंत आपण बघत आलो की हिंदू मुस्लिम मध्ये किती भेदभाव निर्माण होतात आणि आपण किती ते कुठल्या स्तरावर घेऊन जातो. पण असं कधी ऐकलंय का, जे लहानपणीचे मित्र, हिंदू असो मुस्लिम असो, त्यांचे हिंदू मित्र होती आणि त्यांनी त्यांच्या बालपणापासून खेळामध्ये, त्यानंतर करिअरमध्ये आजही त्यांचा तेवढाच मित्रपणा अजूनही सामील आहे आणि ते आजही डिस्कशन करून ते पुढे वाढतात. आय मीन, मी तर कधी ऐकलं नाही आहे, पण नक्कीच तुमच्या मित्रांना मी एकदा भेटीन आणि नक्की या शोच्या माध्यमातून तुम्हाला सलाम आहे की तुम्ही आतापर्यंत साहेबांचा साथ नाही सोडला. तर नक्की आय एम शुअर की तुम्ही सुद्धा कुठेतरी प्राऊड म्हणताय की आज तुमचा मित्र ह्या स्तरावर येऊन बसलाय आणि त्यासाठी तुम्हाला अभिमान आहे. नक्कीच आहे की नाही? मला नंतर कमेंट मध्ये नक्की सांगा. नाव काय होतं? प्रभाकर इंगावले, उदय यादव, रमेश गोगावले, श्रीधर ननावरे, राजेंद्र आमरे, नक्कीच उदय नाईक, किशोर नाईक, बघा तुम्हाला सदा सावंत, बापरे बाप, तुम्हाला आजही विलास. आय मीन ही लिस्ट संपणार नाही असं मला वाटतंय. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. हा आपला सेगमेंट जो आहे तो राजकारणाच्या प्रवेशकडे आहे. राजकारणात येण्याचा निर्णय नेमकी कधी आणि का घेतला?
आता तुम्हाला मी बोललो की आमचा एक प्रभात स्पोर्ट्स क्लब होता, बरोबर. आणि त्या प्रभात स्पोर्ट्स क्लबच्या निमित्ताने आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचो. म्हणजे स्पोर्ट्सचे कार्यक्रम किंवा नवरात्र, सत्यनारायणची महापूजा, हे सगळं एक खाडे म्हणून होते. ओके. श्रीरंग खाडे ते काँग्रेसचे नेते होते आणि लीडर होते, लेबर काँग्रेस लीडर होते. त्यांचं ऑफिस आमच्या बिल्डिंगच्या समोर होतं आणि ते बघायचे. आणि ते बघताना त्यांनी असा विचार केला की हा मुलगा, मी बघतोय एका वर्षामध्ये, 1 वर्ष त्यांचा तिथं ऑफिस होता, त्या एका वर्षामध्ये त्यांनी बघितलं ते वेगवेगळे कार्यक्रम करतो आणि हा आहे मुस्लिम, पण सत्यनारायणची पूजा असो, नवरात्र असो, गणपती असो, क्रिकेट असो, कोणताही कार्यक्रम असो, हा कधी मागे पुढे बघत नाहीये, जात धर्म कधी बघत नाहीये आणि हा काम करतोय. हा मुलाला आपण कुठेतरी पॉलिटिक्स मध्ये घेतलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, मला एकदा इन्व्हाइट केला की जरा तुम्ही मला येऊन भेटा. तर मी तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला मी आपल्या मित्रांशी संवाद साधल्यानंतर मी त्यांना बोलतो, प्रभाकर इंगावले, रमेश गोगावले, मी तुम्ही बघले होतो. ते बोलतो, रमेश प्रभाकर, अरे श्रीरंग खाड़े ने आपको मुझे बुलाया है, क्या है? क्या बुलाया तो? हाँ. चलो जाते हैं, वो कामगार लीडर है, कुछ काम होगा उनको, आपण जाते मिलते हैं उनको. काय वय असेल साधारण तुमचं त्या टायमाला? माझा त्यावेळी वय असणार 25. ओके, ठीक आहे. 24 असणार. 24 असेल. हा, ओके. 23-24. आम्ही गेलो तिथे, त्यांना भेटल्यानंतर अरुण, तुझं काम बघून मला असं वाटतं की तुझ्यासारखा माणूस पॉलिटिक्समध्ये आला पाहिजे. तर मी कसं पॉलिटिक्समध्ये येणार, एवढे मोठे मोठे इथे आमच्याकडे लीडर आहेत, मी कसं पॉलिटिक्समध्ये येणार आहे? हां. नाही, मी तुला युवक काँग्रेसमध्ये ॲडजस्ट करतो, राईट. तुला युवक काँग्रेसमध्ये ते घेतो. मग त्यांनी मला काँग्रेसच्या लोकांबरोबर हां. मैत्री करून दिली आणि बोलले की बा ह्याला हारूनला तुम्ही युवक काँग्रेसमध्ये ॲडजस्ट करा, हा चांगला मुलगा आहे आणि हा चांगल्या प्रकारे काम करू शकतो. ओके. आणि त्यावेळी मी युवक काँग्रेस जॉईन केली. हां हां. युवक काँग्रेस जॉईन केल्यानंतर मी 5-7 वर्ष युवक काँग्रेसमध्ये राहिलो. 1990-92 साली मी काँग्रेस सोडली. ओके, म्हणजे सुरुवात काँग्रेसकडून झाली. हां, आणि मी शिवसेनेत जॉईन झालो. ओके. 1992-93 साली दंगली झाली. बरोबर. दंगली झाली त्यावेळी जे काँग्रेसचे लोकांना मी सपोर्ट केला होता, ज्या नगरसेवकांना सपोर्ट केला हां होता, हां. ते नगरसेवक वगैरे काय दिसत नव्हते. आणि शिवसेनेचे लोक जी होती ना, आता उद्धव बाळासाहेब बोलतो आपण, बाळासाहेबांची जी लोक होती ती पुढे होती बरोबर. कोणत्याही कामासाठी. मग प्रभाकर इंगावले रमेश गोगावले मला बोले अरुण आपण ह्यांच्याबरोबर कशाला राहायचं, हे आपल्याला कधी सपोर्ट तर करतच नाही आहे, मग आपण शिवसेना जॉईन करूया, शिवसेनेमध्ये आपला होऊ शकतो, भवितव्य आपला चांगला होईल, बरोबर, आपण शिवसेना जॉईन करूया. आणि तुझा वक्तव्य चांगला आहे, तू चांगला बोलतो, मग त्या हिशोबाने आपण शिवसेनेमध्ये जॉईंट होऊया. मग त्यावेळी पांडुरंग आमरे होते, विष्णू कोरगावकर होते, निलिमा राजोपाध्ये होती. मग यांच्या नेतृत्वाखाली मी शिवसेनेमध्ये त्यावेळी मी प्रवेश केला. आणि काँग्रेसचा अध्यक्ष होतो सुनील दत्त, त्यावेळी MP होते. बलदेव खोसा त्यावेळी आमदार होते. आणि नगरसेवक जगमोहन कपूर होते. अच्छा. तिन्ही काँग्रेसचे होते. हो. त्यावेळी मी ठरवला होता की आता इथून या भागात काँग्रेसचा उमेदवार निवडून नाही येणार, आणि मी शिवसेना जॉईन केली. त्यावेळी सुनील दत्त मला बेटा बोलायचे, बलदेव खोसा मला बेटा बोलायचे. आज पण त्यांनी, आता आपली युती झाली त्यांच्याबरोबर महाविकास आघाडी, मग त्यांनी मला चांगल्या प्रकारे मला सपोर्ट केला. बलदेव खोसा त्यांचा मुलगा, त्यांनी चांगल्या प्रकारे सपोर्ट केलं. मग त्याच्यानंतर मी शिवसेना जॉईन केली आणि शिवसेना जॉईन करून मग हळूहळू एक कार्यकर्ता म्हणून काम करत एक गटप्रमुख झालो. निलिमा राजोपाध्ये माई म्हणून जे आमची नगरसेविका झाली होती, त्यांच्या नेतृत्वाखाली मी गटप्रमुख झालो. गटप्रमुख, आज उपशाखाप्रमुख जे काम करतात, तो मी एक गटप्रमुख तेवढ्या उपशाखाप्रमुखचा एकटा काम करायचो. मग ते बघत मला 2002ला विष्णू कोरगावकर यांना निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळाली आणि मला मुख्य निवडणूक प्रतिनिधी केला.
अच्छा, आणि ती मुख्य निवडणूक प्रतिनिधी म्हणून मी पुढे आलो. बरोबर, मग लोकांमध्ये माझी ओळख ओळख झाली. की हा मुख्य निवडणूक प्रतिनिधी हारून खान. मग हळूहळू जेव्हा झालं तर विष्णू कोरगावकर यांनी सांगितलं की मी शाखा प्रमुख आहे, मी निवडून आलो. तर ह्याच्यानंतर शाखा प्रमुख हारून खान आणि अच्छा, त्याच्यानंतर मी शाखा प्रमुख झालो. बघा, जर आपल्याला मी या गोष्टी इकडे एक नक्की गोष्ट एक हायलाईट करू इच्छितो. भले त्यांना इनिशियली ते काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसचेच नगरसेवक, आमदार, खासदार सगळं म्हणजे ॲब्सोल्युटली या वर्सोवा विधानसभेमध्ये जेवढं माझं पण थोडं बालपण गेलंय म्हणून मला माहिती आहे की काँग्रेसचा एका टायमाला राज्य होता. पण जर आपले विचार नाही भेटले, त्यांचे कुठेतरी विचार नाही भेटले आणि त्यांनी बघितलं की काम नाही होत आहे, की लोक कामासाठी उतरत नाहीये. पण एकेकाळी 92 जो वर्ष होता तिकडे भरपूर दंगल आणि भरपूर मारामारी, हिंदू मुस्लिम मध्ये लढाई आम्ही लहानपणी बघितल्यात. पण त्यातल्या त्यात त्यांनी एक लक्ष घेतलं की एक शिवसेना अशी पार्टी होती ज्यांनी ग्राउंड लेवलवर येऊन लोकांची मदत करायचं ठरवलं आणि तोच एक इन्स्पायरिंग त्यांच्यासाठी होतं की नाही आपल्याला ह्यांच्यासोबत जोडलं पाहिजे आणि जे काय होईल आता शेवटपर्यंत ह्यांच्यासोबत. आणि त्याचमुळे आज ते शिवसेना ह्या पक्षाकडून उभे राहून अशी त्यांची जर्नी आहे. आता ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं आपल्याला की त्यांची जर्नी इकडे सुरू झाली. नक्कीच एक इन्स्पायरिंग इथे पण आमच्यासाठी स्टोरी होतीच. नेक्स्ट प्रश्नाकडे आपण वळूया. प्रश्न असा आहे, पहिली निवडणूक लढताना सर्वात मोठे आव्हान काय होते? म्हणजे आता मी जेवढं ऐकलंय तुमच्यासोबत त्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो. ही तुमची पहिली निवडणूक होती? नाही, माझी निवडणूक पहिली नव्हती. अच्छा, मी निलिमा राजोपाध्याय नगरसेविका झाल्या. बरोबर आहे. ती पहिली निवडणूक. अच्छा, त्यांच्यासाठी. त्यांच्यासाठी. पण मी त्यांच्यासाठी जे काम केलं राईट ते त्यांच्या बरोबर त्यांच्या डोळ्यासमोर आला हा मुलगा माझ्यासाठी त्यांनी चांगलं काम केलं, याला आपण पुढे घेऊन गेला. बरोबर. त्याच्यानंतर विष्णू कोरगावकर शाखा प्रमुख झाले. पण त्यांच्या नजरेत हारून खान होता. बरोबर. ते कोणत्याही पर्यंत ह्या मुलाला मुलग्याला आपण पुढे घेऊन जायचं. त्याच्यानंतर विष्णू कोरगावकरची निवडणूक, त्याच्यानंतर 2 वेळा विष्णू कोरगावकरला निवडून आणला. तिसऱ्यांदा माझे करायचं. मग माझे कार्यालय प्रमुख होते, त्यांच्या मिसेसला नगरसेविका केली. त्याच्यानंतर माझ्या मिसेस तिला तिकीट मिळेल म्हणून आपले सगळे कार्यकर्त्यांनी सांगितलं की बाबा आपण भाभींना उभा करू. त्यावेळी तुम्ही जे बोलतायत ना, ऍक्च्युली त्यावेळी माझ्या मनात असं आलं की मी मुसलमान, माझी मिसेस मुस्लिम, ती कधी घराच्या बाहेर आली नाही, त्याचे पॉलिटिक्सची काही लेणं घेणं नाही. लोक मतदान करणार काय, लोक हिला एक्सेप्ट करणार काय की नाही, हे माझ्या डोक्यात ही गोष्ट होती. पण माझे एक मित्र होते आमचे इकडचे अंबरनाथचे. ओके. त्याने मला सांगितलं की अरुण, तसा कोणताही विचार तू तुझ्या डोक्यात आणू नको. तू शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, शिवसेनेचा शाखा प्रमुख आहे आणि तू 3 लोकांना निवडून आणताना तुझ्या कुणी तुला तुझी जात, तुझा धर्म विचारला नाही. आणि शिवसेनेची प्रथा आहे की शिवसेनेचा उमेदवार जो असेल, ज्याला बाळासाहेबांनी उद्धवजींनी टिळा लावला, त्याला शिवसैनिक 100% मतदान करतात. तुझ्या मिसेसला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि माझे मिसेस त्यावेळी 3800हून अधिक मतांनी 3383 मतांनी निवडून आली. त्यावेळी ती माझी पहिली निवडणूक होती. आणि त्याच्यानंतर 2022ला त्यांची टर्म संपली. बरोबर. आणि 2024ला तिचा निधन झाला. ओके. माझी निवडणूक जी होती आता 2024 नोव्हेंबर. बरोबर. माझ्या निवडणुकीमध्ये पण तोच प्रश्न जो माझ्या डोक्यात बसला होता त्यावेळी, माझ्या मिसेसच्या वेळी, तो माझ्या तो बसला पुन्हा समोर आला. उद्धवजीने माझ्यावर विश्वास ठेवला. बरोबर. उद्धवजीने माझ्यावर विश्वास ठेवला. पण मला असा वाटत होता की माझ्या या विभागामध्ये मला सर्व जाती, सर्व धर्माचे लोक मला मतदान करणार काय. पण तो जो अंबरनाथमध्ये होते ना, ते शब्द त्यांचे जे शब्द होते की अरुण, शिवसेनेचा उमेदवार आहे ना, तुला मतदान होणार. आणि मी त्या हिरिरीने पाठीमागे लागलो. बरोबर. आणि मला मुस्लिम, हिंदू या सगळ्यांची मतं मिळाली आणि मी ती 2 वेळा जे इथून आमदार होत्या त्यांना हरवला आणि मी आमदार झालो. सांगू इच्छितो आतापर्यंत जसं एक्झाम्पलमध्ये मी सांगेन की जशी इंडिया जिंकली की आपण घरी बसून म्हणतो की अरे आम्ही जिंकलो म्हणून, तसं मी साहेबांच्या बाबतीत आहे की त्यांनी भले इनिशियल फेजमध्ये निवडणूक स्वतःच्या नावावर नाही लढली असेल,
पण ज्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ते उभे होते आणि ते जेव्हा जिंकले तर त्याच्यामध्ये त्यांनी सेलिब्रेट केलंय की चला मी सुद्धा जिंकलोय. नक्कीच एक खरोखरच एक अशीच भावना सगळ्यांकडे असली पाहिजे. थँक्यू. हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.